पाहुण्या बरोबर झाला फोन? हा झाला, येतोय 10 मिनिटात. बर बर बर, मी आवरलं काय बघतो. हा बघा. निशा, ए निशा, हो मामा आले. आवरलं एक तुझं? हो मामा आवरलं माझं. बर बर, पाहुणे येऊ राहिले तर तेव्हा आवरून मग. हा ठीक आहे. येतच असतील ते 10-15 मिनिट पोहोचतीलच. बर बर, रस्त्यातच होती. चालते चालते तयारी करून चालतंय, तोपर्यंत आवरते ती. हा अय अक्षय, ही पोरी कस करते पाहिजे तुला? चांगली आहे ना? भारी आहे ना. आहे का नाही? ऐ खरं तू सोयरीक बघायला गेलता ना? पण मी वय काय झालं? आयला गेलो होतो पण तुला काय सांगावं, लयच बेकार झालं रे ते. कस काय? त्यांना समजलं मी त्यांनी माव आणि ते खातोय रे, नाही तर मा बरोबर जमलो होतो. मग मावा कशाला खायचं त्या दिवशी? हा? मा झालं मा आई चिरत तू आणि तू काय झालं त्या दिवशी गेलता ना तू 5-50 जण घेऊन स्कॉर्पिओ घेऊन मध्ये गेला गाडी घेऊन. हा मग लय वेगळं झालं. अरे जमलं काय? जमलं नाही बावलट. मग? काय झालं, हा? पोरगी बसली बरं का समोर. म्हणजे माझ्या वडिलांनी नाव विचारलं तिला अरे बाप. आणि नाव सांगितलं तिनं हा. आणि मला त्या पाहुणीने नाव विचारलं. हा. आणि तेवढ्यात मला फोन आला आणि मी आपला फोन काढला आणि पाकिटच पडलं. काय याचं? ते फुगा अरे ना असं कुठं काही नेत असते का? मोडली ना सोयरीक. काय रे आपलं नशिबात लयच बेकार आहे बाबा. लय अवघड आहे. कधी कधी होईन रे आपलं? मला नाही वाटत ह्या जन्मी होईन लग्न आपलं म्हणून. आता आहे ना मला मावा सोडा लागेल आणि तुला ते पाकिट आहेत ना ती इकडे टाकून द्यावं अरे पण लागेल. एक तर लग्न व्हायना आणि पाकिट सोडून कस काय? अय बाब्या, ऐ ऐ फुगा कुठं चालला फुगा? चला. तुम्ही लावलं का नाट लावलं लगेच मला अरे भांगार वाण्याचं नाट लागलं. कुठं चालला विचारलं आम्ही. पाहिलं तुम्ही नाही उडत टपवून येणार त्याड्याव आम्ही कुठं टप्पून हिंडू नाही तो गोठवून हिंडू. पण मी चांगल्या कामाला चाललोय. काय चांगलं नाट लावलं तुम्ही मला? चांगलं म्हणजे कोणतं? चांगल्या कुठं? काय? मी चाललोय पोरगी पाहायला. हा? हा पोरगी? अगं पोरगी तू बाब्या तो एवढं वय झालंय, मसनात गावऱ्या गेल्यात तरी तुला अजून सोयरीक येऊ राहिली. बाबे खरं सांग कोण सांग खरं सांग. खरं शपथ खोट नाही बोल, पोरगी पाहायला चाललोय. हे काही सांगतो येऊ. मी कपड्यावर थांब, गेलो नाही, का? नाही. हा? तुला कोणती अँगलने पोरगी देते मला तेच म्हणजे प्रश्न पडलाय. काय झालं काय मला? अरे आम्ही एवढं तरुण पोर आम्हाला पोरगी द्या ना लोक. तुला तुमच्या कसं? लायकीचे नाही ना, अरे दोन मोबाईल तुमच्या लायकी नाही राहिल्या त्याच्यामुळे तुम्हाला पोरी देणार नाही ना. तो इंजिन चालू आहे का अजून पण? माय जे चालू बरोबर पाहायला चाललो ना मी. याचं काय ऐकत तू? काय? बापा काय सोडितो यो. अं, खरं चाल पोरगी तू? बरं आता डोकं लावू नका, मारत नाट लावू नका. आता मी चाललोय. नाही मग तू जर आम्हाला नाही ना मग. हा आम्हाला तुम्ही येऊन मोकळेच आहे सोबत. का? आम्हाला काय मेरा. हा मोकळेच आहेत आम्ही. मग येते का मला जोड येते? हा बाग हा. तो मागच्या आम्हाला तिकडे पोरगी पाहिलं म्हणून चालिलं हा. आणि नेलं दारे धारायला तस करू का? तसं नाही बाय, नेतो तुम्हाला. हा. पण तिथे अजिबात बडबड करायची नाही. नाही हा येतो आम्ही पण गाडीत पेट्रोल टाकावं कोणाचे लागेल. एकाचे 2-4 हात करावा माणसानं. पेट्रोल. पेट्रोल टाकायचं का? हा. मग ते ऐकत नाही तुमच्याकडे. आता तू पोरगी पोरगी बघायला पाहायला चाललाय आम्हाला किती आनंद झाला हा? राव. बरं पेट्रोल टाकायचं चला. आणि हॉटेलला जेवण. पोरगी पाहायचं झालं का जवळ का? चल ना. मग तुम्हाला हॉटेलला जेवायला नाही. पोरगी तर पाहून घेऊ. हा? बस बाब्याल मध्ये बसा रे. अरे उचलू, अच्छा. अरे, बस. हा व्यवस्थित धर. आलो चाला बरं का? हा. नाही तर मला पाय बी मोडला ना. नाही नाही बस. पोर पास नाही करणार मला. हा. चालली पण अरे, इकडं राहू दे आता. अरे, काय रे, गाडी चालत येत नाही का तुला? ऐ, कर चालू. उतर बाब्या खाली. यायला काय तुम्ही नाही ना. अरे काला उचलू जाते? अरे अरे पाठ केला. चल. बरं मी काय हा. अरे चालले कुठे तोड घेऊन मग? लगे? अरे मी काय म्हणतोय माल वागल बिगल व्यवस्थित आहे ना सगळं? हा. तेच वीस. चांगलं हा? हा, आमचे तुम्हाला कोण ओळखायचं तिकडे? चल 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 चल. म्हणजे पोर मला पाहिजे का तुम्हाला पाहिजे? तुलाच पाहिजे पण आम्ही तेच बघायला आलो. चल ना लवकर चल ना. चल ना. आता दमत काढ चल ना. चल रे. चला माग या. हा पुढे नका जाऊ. वय पुढं तू चबुट्टा नवर देऊ. खाली वाटते पाहुणे. हा हा. या. नमस्कार नमस्कार. राम राम. नमस्कार. बसा राम बसा राम. बसा. राम राम राम. बसा. सापडला ना रस्ता बरोबर? हा काही त्रास नाही ना? नाही ओके एकदम. हे मुलीचे मामा आहे. नमस्कार. नमस्कार. कोणता आहे मुलगा? मी ह्यो. वय जरा कमीच आहे त्यांचा आहे ना? हा कमीच एवढं आहे. काय नाही असं चांगलंय. ते 7व्या महिन्यातच बाहेर आलते ना त्यामुळे असे झाले ते. हा, हा. बरं मी काय म्हणतोय, घ्या ना मुलीला बोलून. बर बर. निशा आवरलं का? चल.
काय विचारायचं विचारा मग मुलीला. हा विचारतो ना. हा विचार विचारू का? हा विचारा. हा नाव काय धावलं? निशा. निशा. शिक्षण किती झालं तुझं? 12वी. 12. तुला करता येतं सगळं? काय हा? काय? स्वयंपाक पाणी येतो का करता? अच्छा हो सगळं येतं. हो का? अच्छा. मला आहे ना करणारी बाई पाहिजे होती. काय? करणारी स्वयंपाक पाणी. पाहुणे चांगले प्रश्न विचारले. आपण विचारू त्यांना आता. विचारून घ्या. काय नाव म्हणले? बाबूराव. घोडे लावे. लय जणाला घोडे लावले आतापर्यंत, तिने एक नाही सोडला. हा बर. पुढचा विचारा. शिक्षण काय झालेलं आहे? शिक्षण शाळेतच गेलं नाही. तिकडे जाणारा बागा हिंडत होता. तुला म्हणलं होतं ना शाळेत जाय शाळेत जाय. हा पुढचा विचारा. काही कामधंदा? कामधंदा बोंबलत फिरतय कुत्रे मारीत हे गावात. हे काय याचा कामधंदा करतय बघा कसं बघत आहे रागा राग माझ्याकडं. अरे सोयरी मावारी चालू जुळवायचं का तावली चालू आहे? हा? मी सोयरीक जमून देतोय ना. अरे पण मला ते विचारू राहिलं, मला त्याला सांगू दे ना. तूच मला सांगू राहिलं सगळं. मला माहिती ना तू सगळं काय तुला रताळा माहिती का मावाला? सगळं केळं माहिती आहे मला. कायला सांग आणलं का? ये चूक केली का मी? आणि मग हे शाळेत जात नाहीत, शिक्षण नाही त्यांचं, अजिबात नाही. कामधंदा काही करीत नाही. हो घाबरू नका. आणि मी मग- सर्व्हिसला आता पण काढायचं काम करतोय. कोणती सर्व्हिस आहे? काढायचं काम. हे काय काढतो लोकांचे फोटो काढतोय. हा. हा. दर मला 30-35 रुपये कमीतोय. असे फोटो काढतो लोक म्हणले फोटो काढ, त्यांचे फक्त पायाचे ते फोटो, तोंड येतच नाही. असा येऊ काढायच्या लायकीचा. आडरले लांब लांब राहते मला. हा आणि तुम्ही कसं काय सांभाळता मग पुरीला? काय? पोरीला आम्ही नाही. काय- म्हणजे मदतीला. हे बाब्या पोरीला नाही सांभाळणार, पोरीला याला सांभाळावं लागन. पाहुण्याचं जरा अवघड दिसतंय राव. मला काय सोयरी पटना बाई. हा ना, काय म्हणले? बाब्या मी काय करतो, पोरीला साईडला घेऊन जातो आणि त्याला विचारतो तुझे काही लफडे आहेत का, म्हणजे तुझं लग्न व्हायचं आणि ती जर पळून गेली मग. अरे तू नको जाऊ, मी जातो घेऊन तिला. मला विचारू दे. तू नको जाऊ, तुला आहे का बोलायची अक्कल? मग चौ घालशील तू. नाही ना, ऐका तू. अरे बाब्या. थांब, मी जातो. बाब्या सोयरीक मोडन. अरे तुला बोलता येतं का? अरे नको ना, ऐकत जाय ना. तू शांत बस. मला दम निघाला. थांब ना. शांत बसतो तू. ऐ याला दिदा यांना बांधून ठेव, मी येतो ती सोबत बोलू. अबे तू बरोबर करीन ती. पण लवकर आहे बरं का. लगेच आलो. चांगलं विचार का. विचारतो ना. माझ्याबद्दल चांगलं सांग. सांगतो. मा किती मोठं आहे ते. हा सगळं सांगतो. शांत बसतो आता. लवकर या. बरं तुमच्या पोरीसोबत बोलायचं होतं मला. बर बर बोला ना. अहो पण नवरदेव हे तुम्ही कसं काय बोलणार? नाही नाही बोलत आहे त्याला. काय अडचण नाही ना? काही अडचण नाही. ते सांगतील हा बरोबर. मी सांगतो सगळं व्यवस्थित. कारण तो थोडा ते अनुभव आहे ना त्याला. असं. बरं, ठीक आहे, बघा चालेल. तुमच्या पद्धतीने. काय अडचण हा नाही. येतो मग. लवकर ये बरं का. तो थांबी दे. हा. चल. बाबे हा? येईन का माझा येऊ? हा ना तेच मला काळजी पडली रे. पाहुणे हा पाहुणे. हा. मी काय आता मला डबल मध्ये बागल्याच काम चालू आहे. हा. जवळ जातो फक्त कलर बाकी. अरे वा, हा. चांगलं. चांगलं. आणि मला हे मोठे बरं का तुम्हाला सांगतो. काय? वावर जमीन जागा अच्छा. जीसीपी आहे. हा, 2-3 फॉकलँड आहे. हा. हा आणि म्हशीचा तबेला आहे परत. लय मोठा माणूस तो. तुमची पोरगी ना ती राणी सारखी नाही हा, ती. राणीसारखी. कोण बघतं एवढं काम? मी एकटा. एकटेच बघता? हा. हा, म्हणजे असेल कामगार वगैरे असेल. काही माणसं ठेवले ना. मजूर, हा. हा ते थोडस काही त्यांच्याकडून करून घेतो बस. वाढून सांगितलं का? अरे. हा हा लय मोठा माणूस तो. असं हा. नको पण एवढं. काय माहिती पाहावं लागेल. इथं आपण बोलू. इथे कुठं बोलायचं? काय नाही होत त्याला. ये हळूच हळूच हळूच. मी काय म्हणतोय, कुठं त्या बाबूरावच्या नादी लागती तू? हे बघ त्याचे त्यांना प्रॉब्लेम आहे. काय? तुला माहितीये का त्याचे 2 लग्न झालेत आधी. हम्म. पण डॉक्टरनी सांगितलंय त्याला कधीच पोरं होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यात प्रॉब्लेम आहे. तुझं जर लग्न झालं तर वाटव नाही व्हायचं तुझं. हा हे खरंय. तुझा विचार कर ना भविष्याचा. हम्म. आणि त्याचं इंजिन पण आहे ना आता उठत नाही. म्हणजे ते कामातून गेलाय. हा हा काहीच होऊ शकत नाही. म्हणजे लग्न झाल्यावर जे नवरा बायकोत गोष्टी होत्यात ना, जे सुख भेटतं ते तुला भेटणार नाही.
नको मग मला असला मुलगा. हा मग त्याच्यासाठीच मी तुला इथं बोलवलंय. आणि माझं पण वय झालं ना लग्नाचं आता. तुला खरं सांगू, हम्म. लय भारी दिसती बरं का तू. मला आवडली तू. हम्म. माझे घरचे पण बघू राहिलेत माझ्यासाठी पोरगी. पण मी त्यांना सांगतो नका बघू म्हणून आता. तू करशील का मग माझ्यासोबत लग्न? इश्श. अगं लाजते काय, कर ना. खरंच हा. जमतंय. मला विश्वासच बसा ना. मला पण तू आवडतोस. खरंच मला वाटलं होतं बरं का. मी तुला डोळा नव्हता मारला का, तेव्हाच मी ओळखलं होतं. तू हसली होती ना, तेव्हाच वाटलं होतं. म्हणलं पटली पोरगी आता. मी काय म्हणतो मग, आता एवढी गोड बातमी दिली मला आता, मग माझं तोंड गोड कर ना. चल ना मग घरी लाडू बनवलेत ना. अगं घरी नाही, हा मग तसं गोड नाही. मग? म्हणजे तुझ्या ओठांची गोडी माझ्या ओठाला लागू दे ना. लाजू नको, लाजू नको. एक दे, नाही एक एक एक. नको, फक्त मला एक. लाज वाटते. लाजाल काय त्याच्यामध्ये? दे ना, नको ना. दे ना. नाही. बराच वेळ झालाय, यांचा जोडीदार येतोय की नाही? हा ना बघा येईन बघा येईन ना. येईन आता येईन तो. कवा येईन ना. मी काय काय? चाल नाही आपण पाहून तरी येऊ. नाही नाही, अरे मला त्याचा विश्वासच नाही रे. बस बस 5 मिनिटं येईन तो. बराच वेळ झाला. येईन, नाही, चांगला मी- चांगला मी येतो पाहू. बस ना 2 मिनिटं तू. अहो, हे, पण, हे. तुम्हाला कमर- विश्वास नाही आणि तुम्ही कसं काय त्याला घेऊन आले? नाही लय चांगला बरं आहे देऊ. एकदम स्पष्ट प्रश्न विचारणार. त्याला काय अडचण? हा लय चांगला अडचण नाही. अरे मी काय म्हणतो ऐक ना, काय? अरे मला त्याचा विश्वास नाही अजिबात. नाही नाही तुला ना. अक्कल नव्हती का अगोदर? हा? तुला समजलं नाही अगोदर? अरे मी आणत नव्हतं, पण तोच म्हणे चाल मोटरसायकल मावली घेतो. तर मग काय करायचं? आता काय करू, चाल ना इतक्या पाहुणे, चाल ना. हा बस चला येऊ पाहून मग, आहे का नाही? हा ना. चला येऊ, पाहून चला. पाहून चला. लय टाइम झाला हो. लई किडा तुला खाजवून काय घेत. चपला पुढे बाहेर. काय चपला घालतो चल. मान्या? हा? हा कुठे गेला सर? ते वय प्रश्न विचारित असेल देव. कोणला? त्या पुरीला कुठं मकात? हा मकात. अरे बाबी तिने ना आतापर्यंत 5-6 जणी उसात नेल्या. मकतला काय घेऊन बसला. चल. हा ना? हा तुला भरूच होता पाहुण्याला. मला द्या पाठवून द्या पाठवून. तिथं पाय कुठं काही दिसतं कुठं ते. अजून एक दे ना पप्पी. नको ना. भाभी फक्त एक. लग्न झाल्यावर देते ना, सगळंच देते. लयच गोड होती ग पप्पी तुझी. अच्छा इकडे बाहेर ये. बाहेर ये लोक बाहेर ये. काय करतोय कावाचं इकडं? ते प्रश्न विचारित होता ना तू. हा ऐका. हा. काय पप्पी दे पप्पी दे पप्पी दे. पप्पी नाही, मग ती गावातला पप्प्या नाही का पप्प्या, त्याच सांगत होतो मी. अरे तो एक कानकनी खराब झाले तर बाब्या. अरे पप्प्याचं सांगत होता, पप्पीचं नाही. मी पण ऐकलंय. हा बरं पप्प्याचा इकडे विषय काय आला त्या पप्प्याचा आपल्या इथल्या? सांग रे त्याला ते पप्प्याचं काय झालं ते. हा, ते सांगतो नंतर मी. अरे पण तुला टाइम झाला किती? थोड्या वेळाच गप्पा मारत होतो आम्ही. अरे पण पण नाही नाही मला बायको करायची आहे, पण मी तुला इसं पाठवलं नाव विचारायला. मग आम्ही काहीच नाही केलं. फक्त नाव आणि त्याची जरा ना. हा फक्त पप्पी घेतली. हा, काय? नाही काय नाही काय नाही, बाबा तिथंच काय करणार नाहीये. अजून काही नाही केलं. हे सोयरी काय मला काय पसंत नाही. हे काय भांगार लोक आहेत. चल रे निशा. अहो, अहो, तसं नाही काही नाही अहो, चल 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 नको तुम्ही तुमचं बघा ते. ते बोलू काय दे. नाही ते. अहो, चांगला आहे ते नवर देऊ. नवरदेव चांगला आहे ना. चल, निशा चल. अहो माले मोठे चल ना. चल चल चल. हो. हा, असू द्या, तुम्ही तुमचं अहो, बघा. करोडपती पार्टी ती. अरे यार, बाबराव अरे बाब्या तू चांगला आहे तो. पण बाबा तो कसं चांगलं सांगितलं नाही. हा, आहे का नाही? आणि ती मला हा म्हणली लग्नासाठी. आहे ना बोलला? तुला. मला 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 मग याच्याजवळ हा म्हणली तुला. काय बोलत आहे तू मला? मग? तो काय म्हणतोय? ते काय झालं, तुला खरं खरं सांगतो आता बाब्या, हा. हाय की नाही, हा. तुझ्या संग नाही करणार ती लग्न. ते डायरेक्ट म्हणली मला तू आवडतो आणि लग्न करू. म्हणजे तो तिला सांगितलं काय त्याचं इंजिन बंद आहे? हा, नाही असं बोलला. मी तो एक प्रॉब्लेम सांगितला ना. मी म्हणलं याला लेकर बाळू होऊ शकत नाही, डॉक्टरनी प्रॉब्लेम सांगितलेला आहे. तुला काय माहिती? मला माहितीये ना. आपण लहान म्हणून सांगायचं ना. मग? मग आम्हाला माहित नाही का तुला काय आहे ते. आयला सांगा आणून पस्ताव झाला रे तुम्हाला मी. बाबूराव एक तर आजकाल मुली भेटत नाही. एवढी देखती मुलगी मी पाहिली आणि तुम्ही येड्यांच्या नादी लावून ती घालवली ना. अहो काय झालं सांगू तुम्हाला, मी आणत नव्हतो, एकटाच येत होतो, पण याने बळजबरी मला मोटरसायकल धरून काय गरज टाकलं. होती यांना सांगायचंच ना. अशी येड्यांच्या मुळे खेळ होतो ना. अहो एक तर यायला पुरी दाखवी ना पुरी, आणि एक तर मला इकडे भेटली आता होती. ना, मला याबद्दल काही सांगू नका. मी निघतो. हा जयरामजी. बर या या लय मोठी चुकी झाली माझी. पाहिलं ना? हे बघ बाब्या, तुला आत्ता सांगतो शिस्तीत, तुला जर लग्न करायचं असेल ना
तर आम्हाला सुद्धा पोरगी बघ, तेव्हाच तुझं लग्न होणार. नाहीतर असंच हिंड मोका अरे, सांड्या. तुमचा मा काय संबंध काय तुमचा मावाला संबंध काय आम्हाला पोरगी भेटा ना. तुमच्या आई बाप नाही पाहते का तुम्हाला मसनत गावऱ्या गेल्या. पण आपण सगळेच लहानपणापासून मग? बोलू ना, ती गेला 3 पायच्या हा. तरच लग्न करायचे. नाही तो जर लग्न केलं ना, आम्ही तुला सांगतो 24 तास चिकटून होती. हा बघतो कसा झोपतो सांगायला मग येऊ. बघतोस तुझी बायको हा. कशी राहते. मग हा मग तुला समजन काय ते. मग तू बाहेर गेला तो घरी आलोच आम्ही. हा. हा म्हणजे तुमचा विचार झाला बा, आपल्या तिघांनी संगच करायचा बा. हा एकच मंडपात एकाच मंडपात खर्च नाही- वाचल. नाही झालं ना तर गावात हिंडायचं. हा. पण तुला काय मी तो लग्न होऊन देणार नाही. बघ काय करायचं विचार कर तू हा. आणि आम्हाला सांग, कळलं का? नाही, बारी शोध लावला तुम्ही दोघांनी आता हा बाकी. हा. म्हणजे तुमच्या मिठी मला मारायचं बा उपाशी. चला आपलं बस हा उपाशी मार नाही तर हातर बघ काम जाय. मित्र माणसाला ना मित्र नसावा. मित्र हे घात करीत असतात. आणि इकडे तिकडून मी एकटा चाललो पोरगी पाहायला, त्यात नेमकी ते 2 वळू भेटले गावामधले. ते म्हण बाब्या तू कुठं चाललाय? बसलो गाडीवर, बळजबरी गाडीवर बसवलो हो. चाल म्हणा आम्ही येतो म्हणून. त्याला पाहता पाहताच पोऱ्या आक्षेप पोरीला घेऊन इकडे आलाय. हा आणि त्याला त्या पोरीला आक्षेप केलं तिनं. हा अरे काय मला तुला इकडे वाचावं. चला आता पोरं कधीच जोडीदार न्यायची नाही सांगत.